चला तर आम्ही चाललेलो आहोत गणपतीकडे. तुम्हीही चला आमच्याबरोबर. बघा आम्ही चाललो आता. चिक्कूला पण घेतलं आहे आमच्या संग. चिक्कू, सार्थक, साक्षी आणि मी आम्ही चाललो आहोत 4 जण. आता आम्ही आलो पाची मोऱ्यांपर्यंत आणि ह्या पाची मोऱ्यांवरून चढण्याचा हा इकडे रस्ता आहे आणि हा पाट आहे. इकडे खूप पाऊस झाल्यामुळे खूप सारा चिखल झालेला आहे आणि त्या चिखलातूनच आता आम्हाला चालायचं. पुलावरून सुद्धा चालायला रस्ता नाही राहिला. बघा किती चिखल आहे. मुलं कसे वर पाय ठेवून चाललेले. हा मी पण आहे त्याने. चला चला चाललोय बघा आम्ही आता ह्या रस्त्याने आणि या बाजूला सगळं काटवान आहे आणि इकडच्या बाजूला हा पाट आहे. पाट बघा किती भरलेला आहे. फुल पाणी बघा. आलो आता आम्ही गणपतीकडे आणि गणपतीची सजावट बघा किती छान केलेली आहे. आम्ही आता मंदिरात आलेलो आहे आणि मंदिरात बघा किती छान सजवलं. पण आम्ही आलो तर तिथं कोणीच नव्हतं. आम्हीच एक नंबर. सगळ्यात आधी आम्हीच आलो होतो. खूप दिवसापासून इथे गणपती बसवतात. म्हणजे 15-16 वर्ष तरी झालीच असतील. मग आम्ही थोडी पूजा करून घेतली. आम्ही मोदक नेले. तिथे गणपतीसमोर मोदक ठेवले. 2 मिनिट थांब. फोन आलो. हॅलो. हां. हॅलो. आणि मग बघा तिथे खूप छान गाणे चालू होते. मुलींनी एन्जॉय घेतला. बसले खेळत होते सगळ्या मुली. मग झाला आरतीचा वेळ. आम्ही सगळ्यांनी आरती घेतली. साक्षीने पण घेतली आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी आरती घेतली. आरती झाल्यानंतर मग झाला खेळ सुरू. संगीत खुर्ची चालू होती. मग आम्ही संगीत खुर्ची खेळलो. मुलंही खेळत होते संगीत खुर्ची आणि मुलांच्या संगीत खुर्चीमध्ये साक्षी जिंकली.